नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका कथेमध्ये. काही बोलायचं नाही मला. आजकाल मला गृहीतच धरायला लागलात. लग्नानंतर काही दिवस कसं बेबी बेबी करत मागे मागे करायचात, तेव्हा मीही माझं बाबू म्हणून सगळं प्रेमाने केलं. पण आता मात्र तुम्ही मला गृहीत धरताय. छोट्या छोट्या गोष्टींवरून नको नको भांडत जाऊ. वेळ काळ नाही काही बघत सकाळ सकाळी चालू होते, सगळा दिवस खराब करून टाकते. हो, छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमच्यासाठी असतील छोट्या छोट्या गोष्टी, पण माझ्या जागी येऊन बघा, मग कळेल. लग्नानंतर तर मी अशी चिडले की मागे मागे फिरत मनवायला यायचं. आता चिडले तर तुम्हाला काहीच फरक पडत नाही. येईल आपोआप बोलायला म्हणून सोडून देता. दिवसभर सगळं करायचं आणि वरून तुमचं असं वागणं. राग नाही येणार तर काय होणार? दिवसभर सगळं करते म्हणते ना, नको करत जाऊ मग उपकार माझ्यावर. काही गरज नाही आहे त्याची. आज सकाळ सकाळी पतिदेवासोबत वाजलं आणि त्याने मी बनवलेला नाश्ता न खाताच ऑफिससाठी बाहेर पडला. टिफिनही नाही नेलं. नको म्हणतानाही दररोज मला ऑफिससाठी स्टेशनवर सोडणारा तो आज विचारलंही नाही. जाऊ दे, याचंही नेहमीचंच आहे. टिफिन जरी घेऊन जायचं असं मनातल्या मनात बडबडत तोंड पाडून मी ऑफिससाठी आवरायला लागली. त्या दिवशी दिवसभर एक कॉल नाही की मेसेज नाही. मीच का करू? चूक तर त्याचीच होती आणि दरवेळी माझी चूक नसली तरी मीच कॉल आणि मेसेज करते. मी पण नाही करणार ह्यावेळी, असा विचार करत ऑफिसलाच पोचले असतील ना नीट ऑफिसला, करू का मेसेज? जाऊ दे, नको. दररोज ट्रेन मिळेपर्यंत विचारपूस करणारे आज एकही कॉल आणि मेसेज नाही. नाश्ता केला असेल का? भूक तर सहन होत नाही आधीच. कॅन्टीनमध्ये जेवणही नीट मिळत नाही. दुपारी जेवायला बाहेरच जा असं सांगू का? काल ते कपाटातली फाईल ऑफिसला घेऊन जायचं आहे म्हणत होते. घातली की नाही बॅगेत की विसरले. मीच अति केलं यार, नेहमीप्रमाणे. खरंच छोटीच होती ती गोष्ट. उगीचच फाटे फोडले मी. किती वेळा तो तरी समजून घेणार. आज परत त्या ट्रेनमधल्या बायका जागेसाठी वचा भांडत होत्या. डोकं फिरवून ठेवतात नुसतं, वरून काही बोलताही येत नाही. अशा वेळी त्याला कॉल करून ट्रेनमधलं भांडण रंगवून मन मोकळं केलं किती बरं वाटतं. मानायला हवं की तापलेलं डोकं शांत करायचं असेल तर तुझ्याशी बोलणं ह्याहून चांगला मार्ग नाही. अशा विविध विचारांनी तिचं ऑफिसमधल्या कामात काही लक्षच लागेना. ॲसिडिटी झालंय म्हणत होती तरीही सकाळी लवकर उठून नाश्ता बनवला. अरे यार, कावळे ओरडायला लागले पोटात. जेवणाचं काय करायचं? माझी आवडती पालक पनीर दिली होती टिफिनमध्ये. चुपचाप घेऊन आलं पाहिजे होतं, पण माझा राग अडवा आला ना. आता खा गुमान कॅन्टीनमधलं, मग कळेल बायकोचं प्रेम. पोचलात का? नाश्ता केला का? कॉल करून तरी विचारायचं, पण नाही. नाकावर राग आहे तिच्या. दररोज आपलं सारखं भुनभुन कॉल आणि मेसेज करून पोचलात का, जेवलात का, कधी निघणार. पण आज एक कॉल नाही की मेसेज नाही. मी तिचा कॉल आणि मेसेजला मिस करतोय का? यार, माझं पण काहीतरी. मी कशाला मिस करू? मला काही फरक नाही पडत. अरे यार, फाईल घरीच विसरली. तिच्याशी भांडलो नसतो तर तिने आठवणीने फाईल बॅगेत टाकली असती. खरंच मानलं पाहिजे यार, ती आहे म्हणून मी आहे. त्याचीही अवस्था काही वेगळी नव्हती. त्यालाही काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. संध्याकाळपर्यंत तसंच मौनव्रत चालू होतं. संध्याकाळी अचानक ऑफिसमध्ये अर्जंट मीटिंग होती, त्यामुळे तिला घरी जायला उशीर झाला. जशी मीटिंग संपली तशी ती बॅग घेऊन पळतच सुटली. पतिदेव तर 7पर्यंत घरी पोचले. ऑफिस जवळ आहे त्यांचं. बापरे, 8 वाजले. दररोज मी 8पर्यंत घरी असते, पण आज तर 9 वाजतील घरी पोचायला. तोपर्यंत त्याला भूक लागणार. चिवडा चकलीचा डब्बाही त्याला सापडेल का? भूक नाही सहन होणार मी जाईपर्यंत. कॉलच करते. अरे पण आम्ही दोघे बोलत नाही. काय करू? जाऊ दे, कॉल करते मी. मोबाईल हातात घेते, बघते तर मोबाईल स्विच ऑफ. अरे देवा, सकाळच्या भांडणात चार्जर घरीच राहिलं वाटतं. आता काय करायचं? धावत पळत ट्रेन पकडली आणि घरी पोचले. अहो, चिवडा आणि चकलीचा डब्बा सापडला का? खाल्लं का? इतका वेळ कुठे होतीस? किती कॉल केले? किती वेळा सांगितलं चार्जर बॅगेत ठेवत जा, पण नाही. दररोज 8ला येणारी 9 वाजले तरी पत्ता नाही. म्हणजे काय समजायचं मी? कुठून तरी कॉल करून सांगायचं ना का मी ठीक आहे, उशीर होईल म्हणून. वाटलं की मैत्रिणीकडे गेली असेल. तिलाही कॉल केला पण तिथेही नव्हती. दार उघडल्या चालू झालं नवऱ्याचं ओरडणं आणि हे ओरडणं ऐकून माझे मन आनंदाने नाचू लागले. पण चेहऱ्यावर भाव गंभीरच ठेवले. मोबाईल लगेच चार्जिंगला लावला. चालू केला तर मागच्या 1 तासात 50 मिस कॉल होते. 50 कॉल्स माझ्यासाठी पुरेसे होते. त्याचा राग किती वरवरचा आहे हे समजण्यासाठी. थांबा, तुम्हाला भूक लागली असेल, खायला देते काहीतरी म्हणून मी मध्ये गेले. आम्ही दोघेही जेवायला बसलो. पहिला घास मी भरवला त्याला आणि टीव्हीवर तेरे बिन नहीं लगता दिल मेरा ढोलना सब छोड़ जाए तू ना मेनू छोडना गाणं लागलं होतं. गाणं ऐकतच आम्ही दोघे गालात हसत होतो. एकमेकांकडे बघत राहिलो. खरंच असं असतं ना पती पत्नीचं नातं. सोबत असले की नेहमी भांडणारे आणि सोबत नसले की क्षणही न करमणारे, असे हे नाते. ह्या नात्यासाठी काही ओळी.
तू आहेस म्हणून माझ्या जीवनाला अर्थ आहे. तू नसलास तर माझं जगणंही निरर्थक आहे. तू आहेस म्हणून सकाळी उठून टिफिन बनवण्यातही उत्सव आहे. तू नसलास तर माझ्या भुकेसाठी गाडीवरचा वडापावही पुरेसा आहे. तू आहेस म्हणून दमून येऊन चहासोबत पिण्यात मजा आहे. तू नसलास तर जणू माझं जीवनच बेसूर आहे. तू आहेस म्हणून मी सुखी संसाराची स्वप्ने रंगवत आहे. तू नसलास तर हे जीवनच एक वादळ आहे. तुझ्याशी कितीही भांडले तरी मला माहीत आहे तू आहे म्हणून मी आहे आणि तू खरंच आहे म्हणून मी खरंच आहे. वाव. तर मित्रांनी मैत्रिणींनो, कशी वाटली ही सुंदरशी पती पत्नीच्या नात्याची कथा जरूर सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळून जातील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंटसुद्धा नक्की करा.